हॅलो, बघूया हे सम, सोडूया हे सम. आता इकडे ऑलरेडी आपल्याला दिलंय की दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि ट्रायंगलच्या एरियाचं रेशो पाहिजे. म्हणजे इकडे आपल्याला सिमिलॅरिटी म्हणजे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे युज करावं लागेल का थिअरम? आणि जर युज केलं तर त्याच्याने आपल्याला हे सम फक्त हे युज करून सोडवू शकतो का आपण? काही क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला बघावं लागेल, डिस्कस करावं लागेल. तेच आपण इकडे डिस्कस करणार आहोत. चला बघूया. आता काय दिलंय? ट्रायंगल एमएनटी आणि ट्रायंगल क्यूआरएस सिमिलर आहेत. दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. ओके. सांगितलं लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट टी इज 5. ओके. टी म्हटलं तर या ट्रायंगल मध्ये, पण हे ट्रायंगल इकडे नाही ना, फिगर तर सब मध्ये नाही दिली. चला आपण ड्रॉ करूया. म्हणजे एक ट्रायंगल बनवलं इकडे आणि दुसरं ट्रायंगल कोणतं सांगितलं? क्यूआरएस. हे ट्रायंगल आणि क्यूआरएस सिमिलर आहे म्हणजे एकासारखंच असणार ना, सेम शेप डिफरंट साईज. ओके ओके. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. करस्पॉन्डन्स शोधावं लागेल. नाही दिलंय ना, सिमिलर दिलंय म्हटले तर तिकडे नाव दिलंय आणि त्याच्यामध्ये सिमिलरिटीचं सिम्बल आहे म्हणजे करस्पॉन्डन्स आपल्याला समजलंय. ओके. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट टी. टी पासून आपल्याला एक अल्टिट्यूड ड्रॉ करायचं. आता अल्टिट्यूड म्हटलं तर आपल्याला माहित आहे अल्टिट्यूड म्हणजे काय. वर्टेक्स पासून जेव्हा आपण ऑपोजिट साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉप करतो त्याला आपण अल्टिट्यूड असं म्हणतो. म्हणजे टी पासून आपण एम एन वर असं परपेंडिक्युलर ड्रॉप करूया आणि या परपेंडिक्युलरचं नाव आपण घेतलंय टीएल. म्हणजे टीएल एम एन ला परपेंडिक्युलर आहे म्हणजे टीएल आहे अल्टिट्यूड आणि याचं लेंथ आपल्याला दिलंय 5. ते लिहा तिकडे. ओके. पुढे बघा. अँड लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट एस म्हणजे दुसऱ्या ट्रायंगल मध्ये एस पासून आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचं. चला ड्रॉ करूया आणि त्याचं नाव काय दिलं आपण? एसपी. एसपी क्यूआरला परपेंडिक्युलर आहे म्हणजे अल्टिट्यूड आहे आणि याचं लेंथ आपल्याला दिलंय 9. दिलं तिकडे. हे इन्फॉर्मेशन दिलंय आणि हे इन्फॉर्मेशन युज करून आपल्याला दोन्ही जे ट्रायंगल्स आहेत मोठे ट्रायंगल्स, ट्रायंगल एमएनटी आणि ट्रायंगल क्यूआरएस यांच्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो शोधायचा. ओके. तर आपल्याला माहित आहे ट्रायंगल्स जे एरियाचा ज्यांचा रेशो शोधायचा आहे हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे ना. ओके. ट्रायंगल्स सिमिलर आहे म्हटलं तर आणि त्यांचं एरियाचा रेशो पाहिजे म्हणजे आपल्याला माहित आहे की आपल्याला एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे थिअरम युज करावं लागेल. ओके. आणि हे युज केल्याने काय येणार आहे? आपल्याला एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर म्हणजे आपण टीएम स्क्वेअर अपॉन एसक्यू स्क्वेअर असं लिहू शकतो. आता मी हिंट देतोय म्हणजे हे आणण्यासाठी आपल्याला हे पाहिजे. तुम्ही सांगलं पण आपल्याला टीएमचं व्हॅल्यू दिलंय का? नाही. आपल्याला एसक्यूचं व्हॅल्यू दिलंय का? नाही. ओके. आपल्याला टीएल आणि एसपी दिलंय म्हणजे कुठे ना कुठेतरी हे जे साईड्स आहेत करस्पॉन्डिंग साईड्स यांचं रेशो या करस्पॉन्डिंग अल्टिट्यूड बरोबर व्हायलाच पाहिजे. नाहीतर उत्तर नाही येणार ना. कारण करस्पॉन्डिंग अल्टिट्यूडचं लेंथ दिलंय आणि आपल्याला पाहिजे करस्पॉन्डिंग साईडचं रेशो. यासाठी कसंही त्या करस्पॉन्डिंग जे साईड्स आहेत त्यांचं रेशो आणि हे करस्पॉन्डिंग अल्टिट्यूडचं रेशो याच्यामध्ये काहीतरी रिलेशन असायला पाहिजे आणि ते रिलेशन येणार कसं? चला डेव्हलप करूया. आता आपल्याला रिलेशन पाहिजे कशामध्ये? टीएम अपॉन एसक्यू आणि टीएल अपॉन एसपी मध्ये. म्हणजे आपल्याला समजलं की रेशो बघून कोणतं दोन ट्रायंगल्स, ट्रायंगल टीएमएल आणि ट्रायंगल एसक्यूपी. जर आपण हे दोन्ही ट्रायंगल्स यांना सिमिलर दाखवलं तर आपल्याला ते रेशो जे आहेत एकमेकांना इक्वल मिळतात. पण हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते छोटे ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर होऊ शकतं का? तुम्ही सांगणार हो दोघांमध्ये एक एक अँगल तरी इक्वल आहे ना, एल आणि टी 90-90. अजून एक पेअर ऑफ अँगल आहे का जे इक्वल असू शकतं? आहे का? बघा बघा बघा. तुम्ही सांगणार हो आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलंय की दोन्ही मोठे ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे का? आपल्याला दिलंय. आता जर हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत त्याच्यातून काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल का? बघा बघा बघा. हो मिळेल ना. का आपण हे अँगल एम आणि अँगल क्यू यांना इक्वल लिहू शकतो का? बघा लिहू शकतो. हे सांगतो लिहू शकतो का? माहित आहे ना, CAST करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ट्रायंगल सिमिलर आहे म्हटलं तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत आणि याच्याने बघा या दोन्ही छोटे ट्रायंगल्स जे आहेत त्यांना आपण सिमिलर दाखवू शकतो का? तुम्ही सांगणार हो हो हो. आता दोन्ही ट्रायंगल मध्ये दोन पेअर ऑफ अँगल्स इक्वल आहेत म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहेत बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. चला ते स्टेप्स लिहूया. म्हणजे इन ट्रायंगल एमएलटी अँड ट्रायंगल क्यूपीएस दोघांमध्ये अँगल एम इक्वल टू अँगल क्यू आहे का बरं? फ्रॉम 1.
दुसरं अँगल MLT इक्वल टू अँगल QPS. का बरं? इच इज 90 डिग्री. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर झाले आहेत आणि त्याचं रिझन आपल्याला माहिती आहे, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सुपर, एकदम बरोबर. आता हे आपण का केलं? कारण आपल्याला या रेशोज मध्ये एक रिलेशन पाहिजे होतं आणि ते आलं ना. कारण आपल्याला जे पाहिजे ते येणार का? TM आणि SQ बघा आहे ना. TM म्हटलं तर त्याचं करस्पॉन्डिंग साईड इकडे SQ आहे का? TM अपॉन SQ इक्वल टू अल्टिट्यूडचा रेशो आहे ना. ओके, LT अपॉन PS आहे, ते घेतलं आपण आणि हेच आपल्याला पाहिजे होतं. रिझन काय याचं? CSST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता आपल्याला TM अपॉन SQचं लेंथ पाहिजे, त्याला तसंच ठेवा. TLचं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे का? आहे. किती आहे? 5. HPचं लेंथ किती आहे? 9. म्हणजे आपल्याला जे रेशो पाहिजे होतं, जे तुम्हाला इकडे मी हिंट मध्ये सांगितले, ते मिळालं ना. याला मार्क करूया 2 आणि हे यूज करूया म्हणजे आता आपण थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यूज करूया. म्हणजे आता पुढे आपण लिहूया हे दोन्ही मोठे ट्रायंगल जे आहेत ते एकमेकांना सिमिलर आहे. का बरं? गिव्हन म्हणजे आपण सिमिलॅरिटी जे आहे दोघांमध्ये आहे, म्हणजे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे थिअरम यूज करूया. म्हणजे आपण लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल MLT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू काय ते TM स्क्वेअर अपॉन SQ स्क्वेअर आणि रिझन आहे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता लेफ्ट हँड साइड तर तसंच राहणार आहे. ओके, आता मला सांगा TMचं व्हॅल्यू आपल्याला 5 आहे का? नाही ना. SQचं लेंथ 9 आहे का? नाही. TM अपॉन SQ या रेशोचं व्हॅल्यू 5 अपॉन 9 आहे. म्हणजे डायरेक्टली इकडे सबस्टिट्यूट नाही करू शकत. याला आपण रेशोचं स्क्वेअर लिहू शकतो. हो, TM अपॉन SQ द होल स्क्वेअर हे लिहिलं. ओके, आता आपण TM अपॉन SQच्या जागी 5 अपॉन 9 लिहू शकतो. ते लिहा तिकडे 5 अपॉन 9 द होल स्क्वेअर. हे कुठून आलं? फ्रॉम 2. हे रिझन लिहा तिकडे. आता एकदम सोपं आहे. 5चं स्क्वेअर किती आहे? 25 आणि 9चं स्क्वेअर किती आहे? ते आहे 81. म्हणजे आलं ना आपलं उत्तर आणि हे सोडवलं. मला सांगा सोपं होतं की नाही? एकदम 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 सोपं होतं ना. एकदम इंटरेस्टिंग होतं, एकदम सोपं होतं. समजणे गरजेचं होतं का आपण इकडे ते या दोन्ही छोट्या ट्रायंगलला सिमिलर दाखवलं. ते जे आहे ना ते इम्पॉर्टंट होतं. नाही तर काहीच नाही होतं. एकदम सोपं. समजलं, आवडलं म्हणजे लाईक करा आणि तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस सेट जर एकत्र बघायचं असेल तर प्रॅक्टिस सेट 1.1 साठी इकडे क्लिक करा, 1.2 साठी इकडे क्लिक करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.